दिनांक 8/3/2026 रोजी रंगपंचमी ह्या दिवशी 6 गावात कानिमनाथाच्या भेटीसाठी अनेक गावागावातून व शहराशहरातून भाविक दर्शनास येतात. या यात्रेत प्रचंड अशी गर्दी असते. भाविक रांगेने उभे राहून दर्शनाचा लाभ घेतात. तसेच सागावचे नवतरुण मंडळी आलेल्या भाविकांची काही अडचण असली की त्या भाविकांना मदत करत असतात. तसेच या यात्रेनिमित्ताने दिनांक 9/3/2026 रोजी जंगी कुस्त्यांचे सामने खेळवण्यात येतात. तसेच कुस्त्यांच्या जंगी सामन्यात ज्या काही अडीअडचणी असतात त्या सर्व पैलवानांना सारख्या असतात. त्यात कुणाचेही मतभेद करत नाही. तसेच मान्य श्री गुरुजी दशरथ पाटील साहेब म्हणाले की कुस्ती हा खेळ मर्दानी आहे व त्यात आपले शरीरही बळकट राहते. आयोजक मान्य श्री गुरुजी दशरथ पाटील साहेब, मान्य श्री अनंता गोविंद पाटील साहेब, मान्य श्री जितेंद्र निरपुते साहेब, मान्य श्री राहुल निरपुते साहेब, मान्य श्री भाई पाटील साहेब, मान्य श्री देवीदास पाटील साहेब, मान्य श्री भाविश निरपुते साहेब, मान्य श्री हितेंद्र पाटील साहेब, मान्य श्री महेश बागुल साहेब, मान्य श्री चंद्रकांत दुपारे साहेब, मान्य श्री सचिन निरपुते साहेब, मान्य श्री संजय निरपुते साहेब, मान्य श्री देवेंद्र पाटील साहेब, मान्य श्री किशोर पाटील साहेब, मान्य श्री सचिन जाधव साहेब, मान्य श्री मयूर पाटील साहेब, मान्य श्री भरत निरपुते साहेब, मान्य श्री अनिल निरपुते साहेब, मान्य श्री नारायण निरपुते साहेब, मान्य श्री गणेश निरपुते साहेब, मान्य श्री कैलास सोनावणे साहेब, मान्य श्री वैभव जाधव साहेब, मान्य श्री सुनील, मान्य श्री निवृत्ती साहेब, तसेच मान्य श्री गुरुजी दशरथ पाटील साहेब व पालघर लोकसभेचे खासदार मान्य श्री बलिराम जाधव साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे तसेच तालीम संघातील प्रत्येक गावातील कोशेसचे शाल पुष्पगुच्छ व स्लीपर देऊन सन्मानित केले. कानिमनाथ यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी कुस्त्यांचा फड आयोजित करता, मेहनत घेता, गावातील प्रत्येकाचं योगदान यासाठी असतं. आपण बघितलं तर अतिशय मागासलेला हा भाग आहे. परिस्थितीने कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नाही, तरी सुद्धा प्रत्येक घरातून यथाशक्ती कुस्तीमध्ये ज्याप्रमाणे शक्य होईल तेवढी मदत अंश होईल आर्थिक स्वरूपाने करून हा फड जिवंत ठेवा. ठिकाणी आता झालेली परंपरा चालू राहावी. कारण आपण जर बघितलं तर जव्हारचे राजे मुखणे त्या काळामध्ये या आखाड्यामध्ये येऊन गेलेले आहेत, कुस्त्यांच्या फडाला उपस्थिती देऊन गेलेले आहेत. साधारणतः 100 वर्षा अधिक पासूनच्या कालावधीपासून चालत आलेली ही परंपरा आज जर बघितला मागासलेला भाग आहे. या ठिकाणी कल्याण साईडचे भिवंडीच्या त्या कोपऱ्यातले म्हणजे MIDCच्या भागामध्ये तिकडचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करतो की या ठिकाणी कंपनी झोन नाही, इंडस्ट्री झोन नाही, लोकांची परिस्थिती बेताची आहे, पण तरी सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा करून ही कुस्त्यांची परंपरा चालत राहावी. देवादिकांनी जपलेली ही कुस्ती तिला चालना मिळावी, वाढ व्हावी आणि बंद पडत चाललेले कुस्त्यांचे फड पुन्हा जिवंत व्हावेत. या मंडळाकडून इतर आता मी या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करतो, दुधनीची मंडळी या ठिकाणी मुली सुद्धा खेळायला उतरल्या. मी गेल्या वर्षी उल्लेख केला होता की फक्त कुस्त्या बघून जाऊ नका, इथून काहीतरी प्रेरणा घेऊन जा. आपल्या गावामध्ये छोट्या खाणी का असेना तालीम तयार करा आणि आपल्या भविष्यातील पिढ्यांना जर तुम्हाला निर्व्यसनी ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, बलशाली बनवायचं असेल, समाज तुम्हाला जर चांगल्या स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर अशा प्रकारे मातीतले खेळ, कुस्तीसारखे खेळाला प्राधान्य देऊन
आपण तिकडे मुलांना त्या खेळाकडे आकर्षित केलं पाहिजे, तिकडे उतरवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे मंडळ आहे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी सोडवलेल्या कुस्तीला असेल किंवा बक्षीस लावलेलं जे असेल कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये काटछाट न करता उलट एखादी कुस्ती झाली कुस्ती 1000 रुपयावर लावलेली असली आणि ती कुस्ती जर आवडली तर 1000 रुपयावर लावलेली कुस्ती त्याचं बक्षीस कधी कधी 2000 3000 या ठिकाणी करण्यात येतं. म्हणजे अशा प्रकारचे छोटं जरी मंडळ असलं, परिस्थितीने गरीब जरी मंडळ असलं तरी कुस्ती संघाला कुस्तीला प्राधान्य देणारा, कुस्ती वाढीसाठी मनापासून योगदान देणारं हे मंडळ आहे. आणि म्हणून या मंडळाचे जेवढे मुलं आहेत, तरुण आहेत, जे हे फड यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात, विराज पाटील आणि सागाव देवचोळे एकसाळ गाव कृषीतील गाव ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्या सगळ्या सदस्यांनी या गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचून त्यांना कुस्तीचं महत्त्व पटवून देतात किंवा इकडच्या लोकांमध्ये ती आवड आहे, आपल्या परिस्थितीनुसार तनाने मनाने धनाने या फडासाठी योगदान देतात. त्या सगळ्यांचंच आपण उपस्थितांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांना योगदान देऊया, त्यांचं स्वागत करूया. फड आयोजित करू शकता आणि एक चांगलं वळण आपल्या मागच्या पिढ्यांना, एक सुसंस्कृत पिढी आपण या माध्यमातून घडवण्यासाठी अशा प्रकारचे जर फड प्रत्येक गावामध्ये ज्या प्रकारे क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात त्याप्रमाणे जर प्रत्येक गावामध्ये छोट्या खाणी का असेना जर कुस्त्यांचे फड आयोजित केले तर ही जी छोटी छोटी मुलं आहेत ही भविष्यामध्ये या समाजाचा अतिशय आधार बनून, या राष्ट्राचं संपत्ती बनून एक चांगला समाज, निर्व्यसनी समाज, बलशाली समाज निर्माण होण्यासाठी योगदान आपण देऊ शकता. म्हणून प्रत्येकाला मी या मातीची आण देतो, शपथ देतो या मातीची, की कृपया हे अतिशय सिरियसली घ्या. आपल्या मनावर अतिशय गांभीर्याने हा विषय घ्या की छोटे छोटे कुस्तीचे फड आपल्या गावामध्ये जर आयोजित केले तर हे देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य म्हणून तुमच्या हातून पार पडेल. आणि निश्चितच या ठिकाणी कानिफनाथाचं मंदिर आहे, भरभरून आशीर्वाद देव तुम्हाला देतील. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि या ठिकाणी अदृश्य रूपाने, कारण असं म्हटलं जातं की ज्या ज्या ठिकाणी कुस्त्यांचे फड आयोजित केले जातात त्या ठिकाणी शक्तीची देवता बजरंगबली ही अदृश्य रूपाने या ठिकाणी हजर असते. आणि तो बजरंगबली शक्तीची देवता असलेला तुमच्या घरातील मुलांना त्यांच्या अंगामध्ये शौर्य निर्माण करून एक बलशाली समाज निर्माण होण्यासाठी तुम्हाला निश्चितच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देईल, आशीर्वाद देईल. गावच्या या यात्रेमध्ये परंपरागत या कुस्त्याने इतिहास आहे. या गावामध्ये कानिफनाथांचं मंदिर आहे आणि कुस्त्यांच्या जोडीला कानिफनाथ हे नवसाला पावणारा देव अशी सर्व समाज माध्यमामध्ये समाजामध्ये एक भावना आहे. आणि खरोखरच ते खरं आहे. आणि ही ज्या कुस्त्यांचा जो फड चालतो हा कैक वर्षानुवर्ष या ठिकाणी चालत आलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळीला पण माहीत नाही का हा फड कधी चालू झालेला आहे. म्हणजे कैक पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा फड आहे आणि हा फड टिकवणं फार महत्त्वाचं आहे. मी या सहागावच्या पंचक्रोशीतील आणि या आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे. गोरे आणि भूषण त्याचं कारण असं की अशी कुस्ती एकदम बोलणं सोपं असतं, टिकवणं फार कठीण असतं. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजकांनी सांगितलं की ही लाल माती काय करू शकते, या ठिकाणी उदाहरण दिले काही पहिलवानांची. म्हणजे जर तुम्ही या मातीशी प्रामाणिकपणे राहिले तर माणसाचा इतिहास घडतो आणि इतिहास घडवण्याचं काम आज या सहागावच्या मातीमध्ये परंपरागत चालत आलेलं आहे. मी या गावकऱ्यांना, आयोजकांना, खास करून या मंडळाला धन्यवाद देतो. कारण त्याचं की या ठिकाणी मी देखील पहिल्यांदा आलो, माझं लग्न झालं त्यावेळेस 52 वर्षे झाली माझ्या लग्नाला आणि 52 वर्षापासून मी या कुस्त्यांचा फड बघितलेला आहे. आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी खरोखरच चांगली व्यवस्था केली जाते. मी या गावकऱ्यांना धन्यवाद देताना एवढं सांगेन की या ठिकाणी जे पहिलवान येतात ते संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पहिलवान येतात.
देशाच्या कानाकोपऱ्यातून पहिलवान येतात आणि खरं म्हणजे या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग आहे, कुस्त्यांच्या जोडीला पहिलवानांच्या जोडीला एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येतो, त्यामुळे ही सांगड घातली जाते पहिलवान आणि प्रेक्षक, त्याच्यामुळे या कुस्त्यांना मजा येते. पुन्हा एकदा या कुस्त्यांच्याबद्दल मी गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.